आज आपण बघणार आहोत उन्हाळा कामातील जे वाळवण्याचे पदार्थ आपण बनवतो वर्षभर टिकवण्यासाठी. त्यातील पहिलं साहित्य आहे ते म्हणजे सांडगे. आमच्याकडे तर नेहमी उन्हाळा कामात पहिल्यांदा बनवतो ते सांडगे. ते मी सांडगे मिक्स डाळींचे बनवलेले आहेत. तर 3 डाळी मी यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि अतिशय छान आणि चवदार असे सांडगे तयार होतात. तुम्हाला पण जर असे सांडगे बनवायचे असतील तर नक्की ही कृती पहा आणि याप्रमाणे करा. हे सांडगे 2 ते 3 वर्ष आरामात टिकतात. त्यासाठी मी घेतलेली आहे ही मूग डाळ अर्धा किलो घेतली आहे, हरभऱ्याची डाळ घेतली आहे पावशेर आणि मटकीची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो. तुम्ही करू शकता. काही ठिकाणी फक्त मटकीच्या डाळीची आणि हरभऱ्याच्या डाळीची मिक्स असे बनवतात, परंतु मुगाची डाळ घातली तरीही खूप छान असे हे वडे तयार होतात. आणि या डाळी मी स्वच्छ पुसून घेतल्यात आणि ते मिक्स करून आता आपण गिरणीवरून दळून आणणार आहोत. तुम्ही गिरणीमध्ये सांडग्याचं भरडून मागितलं तर ते गिरणीवाले भरडून देतात, जास्त बारीक पीठ देत नाहीत. आणि असं किंवा अशा प्रकारे मी हे सांडग्याचं गिरणीतून भरडून आणलेलं आहे. थोडंसं पीठ आणि थोडंसं मोठं असं मिक्स पीठ आपल्याला याच्यामध्ये मिळतं. आता हे सगळं पीठ आपण चाळून घ्यायचं. गिरणीतील काही जात्याचं जाड पीठ किंवा दुसरं एखादे धान्य वगैरे यामध्ये आलं असेल तर आपल्याला काढता येईल. त्यासाठी हे पीठ चाळून घ्यायचं अगोदर सगळं. हे मोठे मोठे जे भरडवरती राहते हे नीट करायचं आणि नंतर याच पिठामध्ये आपण मिक्स करणार आहोत. हे बाजूला काढायचं नाही आपल्याला, फक्त यामध्ये काही कचरा वगैरे नाहीये ना ते पाहण्यासाठी हे चाळून घ्यायचे. अशा प्रकारे मी पीठ चाळून घेतले. बघू शकता खाली बारीक पीठ आहे आणि वरती चाळणीत हे मोठी भरड राहिलेली. आता हे मी सगळी नीट करून घेतलेली आहे. याच्यामध्ये कुठे काही दुसरं धान्य वगैरे आहे की नाही सगळं पाहिलं आहे. आता हे भरड मी या पिठामध्ये मिक्स करून देणार आहे. तुमचं जर घरच्या गिरणीत दळलेलं असेल तर चाळण्याची गरज नाहीये, तुम्ही तसंच मिक्स पीठ घेऊ शकता. हे अशी दुसऱ्या एखाद्या धान्याची जाड धपले वगैरे मधून या पिठामध्ये येतात आणि मग आपल्या सांडग्यामध्ये तसंच मिक्स होतात. त्यामुळे हे मी चाळून घेतलेलं आहे. आता हे पीठ सगळं मी मिक्स करून घेतली भरड वगैरे. आता यात मी सगळं हे माझं 1.25 किलोचं पीठ आहे. यासाठी मी अर्धा किलो मटकीची, अर्धा किलो मुगाची आणि पावशेर हरभऱ्याची डाळ टाकलेली होती. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मूग डाळ पावशेर टाका, हरभऱ्याची डाळ अर्धा किलो आणि मटकीची डाळ अर्धा किलो टाकली तरी चालेल. हरभऱ्याच्या डाळीमुळे सांडगे आपले जास्त चवदार होतात. मी आता यातलं थोडं पीठ काढून निम्म पीठ काढून ठेवले आणि निम्म्याच पिठाचे मी सांडगे आज तयार करणार आहे. काही ठिकाणी याला वडे म्हणतात. तर याच्यासाठी फक्त मी 4 साहित्य वापरलेले आहे. कोणतेही जास्त मी सामान वापरले नाही. लाल तिखट, हळद, लसूण आणि मीठ. तर याच्यामध्ये आपण आता हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं. अगोदर मीठ तुम्ही मीडियमच टाकून घ्या आणि नंतर मग पीठ मळल्यानंतर थोडंसं टेस्ट करून परत मिक्स केलं तरी चालेल, परंतु जास्त झालं तर खरं. हळद पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हळद नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालते. हे आहे लाल मिरचीची पावडर. ही बेडगी मिरचीची आहे, त्यामुळे आपल्या सांडग्यांना कलरही छान येईल आणि जास्त तिखट नाही होणार. मी चवीप्रमाणे 2 ते 3 चमचे टाकलेले आहे. आणि लसूण मात्र मी हे 2-3 कांदे लसणाचे बारीक करून यामध्ये टाकले. तुम्ही जेवढा जास्त लसूण टाकता तेवढी टेस्ट आपल्या सांडग्यांना छान येते. एवढेच साहित्य मी वापरले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरे, कोथिंबीर ही मिक्स करू शकता, परंतु कोथिंबीर याच्यामुळे एखाद्या जास्त दिवस राहिले कोथिंबीर आतून जाळी वगैरे लागण्याची शक्यता असते. आपण सांडग्याच्या भाजीला तर वरून कोथिंबीर वगैरे टाकतच असतो, त्यामुळे मी याच्यामध्ये मिक्स नाही केली. आता हे पीठ पूर्ण गार पाण्यामध्ये चांगलं मळून घेतलंय. बघू शकता मी असं थोडंसं लूजच पीठ मळून घ्यायचंय, कारण आपण जी भरड आणली ते फुगते नंतर भिजवायला ठेवायचे आपल्याला अर्धा ते 1 तासपर्यंत. आणि मग हे अजूनही घट्ट पीठ होईल. त्यामुळे मळताना थोडंसं पातळ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं कणकेप्रमाणे. नंतर ते मग मुरल्यानंतर
भरड फुगते आपली चांगली आणि पीठ चांगलं मिक्स होतं. 1 तास मी असंच हे ठेवलं होतं भिजायला. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ माझं चांगलं तयार झाले. मऊ असे पीठ तयार झालेत. आपल्याला याचे प्रॉपर असे सांडगे करायचे. मी आज हे सांडगे हातानेच बनवणार आहे. कुठलेही मशीनने किंवा चकलीच्या साच्याने वगैरे मी करणार नाहीये. थोडस आपल्याला तेल घ्यायचं नाहीये, तर हे घेतलेलं आहे पाणी. पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे पीठ थोडस हातात घेऊन पाण्यामध्ये थोडस त्याला चांगलं कालवून घ्यायचं आणि नंतर असे सांडगे तोडायचे. होऊ शकतं बारीक बारीक सांडगे तोडायचे. जास्त मोठे सोडले तर भाजीच्या वेळेस हा सांडगा पुन्हा फुगतो आणि मग खूप मोठा मोठा होतो. त्यामुळे असे बारीक सांडगे तोडले ना, मीडियम आकार त्याचा भाजीच्या वेळेस तयार होतो. बघू शकता असे प्रॉपर असे सांडग्याचा आकार मी याला देते. अशा प्रकारे मी सगळ्या पिठाचे सांडगे आता हे तोडून घेणार आहे. प्रत्येक वेळेस असं हात पाण्यामध्ये बुडवायचं आणि हे पीठ असं पाण्यात थोडस हातावरच कालून घ्यायचं आणि सांडगे मग घालायचे. खूप छान आणि टेस्टी सांडगे तयार होतात. हे सांडगे 2 ते 3 वर्ष आरामात टिकतात. त्याला जाळी लागत नाही किंवा तिडके होत नाही, काहीच होत नाही. माझ्याकडे 2 वर्षापूर्वीचे सांडगे अजूनही चांगल्या प्रकारे आहेत. मी यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीच टाकत नाही, त्यामुळे हे सांडगे चांगले राहतात. भाजी केल्यानंतर ही पिठा किंवा असे पीठ लागत नाही. खूप छान सांडगे होतात. तुम्हाला जर असेच सांडगे करायचे असतील तर नक्की तुम्ही असं साहित्य वापरा आणि हे सांडगे तयार करा. बघू शकता मी एवढे सांडगे त्या पिठामध्ये तयार झालेले आहेत. तुम्ही असेच करून घ्या. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उन्हाळी वाळवणातील हा आपला पहिला उन्हाळी पदार्थ आहे. तुम्हाला यापुढे मी बनवलेले उन्हाळी वाळवण पाहायला मिळतील. तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि पटकन कसे उन्हाळी वाळवण बनवते हे तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी काही मिनिटामध्ये किंवा घरातल्या घरात हे मी वाळवण तयार करते. कशा प्रकारे करते हे तुम्ही नक्की पहा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हालाही आवडेल. किती छान असे आपल्या सांडग्यांना कलर आल्याने हे पूर्ण 2 दिवस चांगले वाळवून घेतलेले सांडगे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि अगदी प्रॉपर सांडग्याचा जो आकार